हॅलो स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण सेक्शन 15 सबसेक्शन 2 जो होता तो संपूर्ण बघितलेला होता आणि कुठच्या गोष्टी इन्क्लूड करायच्या आहेत व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये हे आपण बघितलं होतं. लेट्स रिवाइज कुठच्या गोष्टी आपल्याला इन्क्लूड करायच्या आहेत. फर्स्ट थिंग आपण बघितलं होतं एनी काइंड ऑफ टॅक्सेस चार्ज एक्सेप्ट चार्ज अंडर जीएसटी लॉ. आणखी एक एक्सेप्शन कुठचं होतं, TCS कलेक्टेड अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट बिकॉज इट वॉज अ इंटरिम लेव्ही. करेक्ट. सेकंडली आपण काय इन्क्लूड करायचं म्हटलं होतं, सेकंडली वी हॅव टू इन्क्लूड any liability of supplier which is actually discharged by the recipient, which was supplier was liable to be paid. It will be included if not separately charged by the supplier. थर्ड थिंग आपल्याला बघायचं होतं की इन्सिडेंटल एक्सपेन्सेस जे आहेत ते आपल्याला इन्क्लूड करायला लागतील. एनी काइंड ऑफ इन्सिडेंटल एक्सपेन्सेस इन्क्लुडिंग कमिशन चार्ज्ड बाय द सप्लायर फ्रॉम द रेसिपियंट फॉर एनीथिंग डन बाय सप्लायर बिफोर or at the time of supply of goods or services. बरोबर. Then we have seen the penalty, interest or late fee which is recovered by the supplier from the recipient for delayed payment or whatever may be the clause of the contract. So it will be included in the value of supply, and for that we will issue a tax invoice. We have seen that thing. आणि पाचवी गोष्ट आपण सबसिडीजची बघितली होती की इन केस ऑफ सबसिडीज विच आर डायरेक्टली लिंक टू प्राइस अँड विच आर नॉट गिव्हन बाय सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट, दे आर इन्क्लुडेड इन द व्हॅल्यू ऑफ सप्लाय. सो त्या डिडक्ट करायच्या नाहीये, त्यासाठी आपण एक चार्ट पण तुमच्याकडून करून घेतलेला होता कॉम्प्रिहेन्सिव्ह. करेक्ट. Okay, so let's go to subsection 3. Subsection 3 is the exclusions. See, subsection 3 खूपच छोटा आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त दोन सब क्लॉजेस दिलेले आहेत and they have given you certain conditions. So let's go. Subsection 3, the value of supply shall not include any discount. So value of supply मधून काय एक्सक्लूड करायचं आहे, तर डिस्काउंट जो आहे तो एक्सक्लूड करायचा आहे. That means if you are giving discount to your recipient, then your value of supply will be reduced to that extent. Okay, पण त्यासाठी काय काय कंडिशन्स आहेत ते बघूया. The value of supply shall not include any discount which is given A before or at the time of supply if such discount has been duly recorded in the invoice issued in respect of such supply, and after the supply has been effected if such discount is established in the terms of an agreement entered into at or before the time of such supply and specifically linked to relevant invoices, and input tax credit as is attributable to the discount on the basis of the document issued by the supplier has been reversed by the recipient of the supply. So याच्यातनं पटकन काही अर्थबोध होत नाहीये. लेट्स गो. आपल्या बुक मध्ये त्यांनी एक छान चार्ट आपल्याला प्रिपेअर करून दिलाय. सो लेट्स कम टू दॅट चार्ट. ओके, सो बेसिकली डिस्काउंटचे दोन प्रकार त्यांनी केलेले आहेत. एक तर ऍट द टाइम ऑफ सप्लाय, ज्यावेळी तुम्ही सप्लाय करत आहात त्यावेळी दिलेला डिस्काउंट. सो ऍक्च्युअली मी शॉप मध्ये गेलो, मी सांगितले की मला या गोष्टी परचेस करायच्या आहेत आणि त्या परचेस करते वेळी त्यांनी मला डिस्काउंट दिला. सो ऍट द टाइम ऑफ सप्लाय. देन बिफोर द टाइम ऑफ सप्लाय. सो बिफोर म्हणजे मला आधीच डिस्काउंट मिळाला. मी ऍक्च्युअली गुडची डिलिव्हरी घेतलीच नव्हती, पण बिफोर दॅट टाइम आय गेट अ डिस्काउंट. अँड आफ्टर द सप्लाय म्हणजे सप्लाय कंप्लीट झालेला आहे आणि त्याच्यानंतर मला डिस्काउंट इश्यू केला जातोय. सो या केसमध्ये कुठच्या केसमध्ये इन्क्लूड करायचं, कुठच्या केसमध्ये एक्सक्लूड करायचं बघूया. सी, फर्स्ट थिंग, ऍट द टाइम ऑफ सप्लाय आणि बिफोर द टाइम ऑफ सप्लाय जे डिस्काउंट्स आहेत ते आम्हाला डिडक्ट करता येतील, पण ते इनव्हॉइस मध्ये वेगळे दाखवले गेले पाहिजे. सो ज्यावेळी तुम्ही बिफोर सप्लाय करताय किंवा त्या पॉइंटला सप्लाय करताय त्यावेळी तुमचं जे इनव्हॉइस असेल त्या इनव्हॉइसवर तुम्हाला दाखवावं लागेल की ओके 1000 रुपीज बेसिक प्राइस लेस discount of rupees 100 and the value will be 900, and on this value then CGST and SGST will be charged. On this value 900 म्हणजे आम्ही डिस्काउंट जो आहे तो एक्सक्लूड केला व्हॅल्यू मधून, तो आम्ही गृहीत धरला नाही. पण हे केव्हा शक्य आहे, इफ डिस्काउंट इज गिव्हन ऍट द टाइम ऑफ सप्लाय और बिफोर द टाइम ऑफ सप्लाय. सो आधीच डिस्काउंट दिला असेल तर हे शक्य आहे, किंवा सप्लाय करते वेळी ज्यावेळी मी गुड्सची किंवा सर्व्हिसेसची डिलिव्हरी घेतो ऍक्च्युअली त्यावेळी तो दिला असेल तर तो डिडक्ट करायचा आहे. पण त्याला कंडिशन काय सांगितलेली आहे की इट मस्ट बी शोन इन द इनव्हॉइस. तुमच्या इनव्हॉइसच्या फेसवरती, ऑन द फेस ऑफ युअर इनव्हॉइस इट मस्ट बी शोन दॅट डिस्काउंट इज गिव्हन सो अँड सो रुपीज. ओके, ओनली देन इट कॅन बी डिडक्टेड. जर मी डिस्काउंट ऍक्च्युअली कॅश मध्ये दिलेला आहे पण मी इनव्हॉइस वरती कुठे रेकॉर्डच नाही केला तर मला तो डिस्काउंट कन्सिडर करता येईल का, नाही करता येणार.
सो नेसेसरीली तो डिस्काउंट जो आहे तो इनव्हॉइस वरती शो करायला हवा. आता आफ्टर द सप्लाय त्यांनी जो डिस्काउंट म्हटलेला आहे त्याच्याबद्दल बघूया. आफ्टर द सप्लाय इन टर्म्स ऑफ अन ॲग्रीमेंट दॅट एक्झिस्टेड ॲट द टाइम ऑफ सप्लाय. सो आता हा डिस्काउंट कसा आहे तर आम्ही सप्लाय करून आमचं झालेलं आहे अँड आफ्टर कम्प्लिशन ऑफ दॅट सप्लाय आम्ही हा डिस्काउंट देतो आहोत. इन दिस केस आम्हाला काय करायला पाहिजे तर इन दिस केस यासाठी कंडिशन सांगितलेली आहे. एक तर पहिली गोष्ट की हा डिस्काउंट आम्ही देणार आहोत हे आमचं ऍट अ टाइम ऑफ सप्लाय अग्रीमेंट विथ सप्लायर बरोबर ठरलेलं असलं पाहिजे. थोडक्यात सप्लायर आणि रेसिपियंट मध्ये असं ठरलेलं असलं पाहिजे की ओके इफ सो अँड सो कंडिशन इज सॅटिस्फाईड देन वी विल गिव्ह यू डिस्काउंट आफ्टर द सप्लाय इज कम्प्लिटेड. ओके, हा सप्लाय कशावर असतो, हा डिस्काउंट कशावर असतो जनरली, तर हा जनरली सेल टार्गेट वरती दिला जातो की ओके इफ यू सेल सो अँड सो प्रोडक्ट्स और इफ यू सेल सो अँड सो क्वांटिटी इन नेक्स्ट इयर देन वी विल गिव्ह यू डिस्काउंट ऑफ ₹10 पर प्रोडक्ट. आता हे कधी कळणार जेव्हा मी ऍक्च्युअली 1000 प्रॉडक्ट सेल आउट करेन तेव्हाच मला समजणार की ओके नाव आय एम एलिजिबल टू गेट द डिस्काउंट. पण हा डिस्काउंट व्हॅल्यू ऑफ सप्लाय मधून कमी होईल. पण केव्हा, जर हे अग्रीमेंट सप्लायर आणि रेसिपियंट मध्ये एक्झिस्टेड असेल ऍट द टाइम ऑफ सप्लाय. सो सप्लाय होतानाच तुमचं हे अग्रीमेंट झालेलं असलं पाहिजे. आता तुम्ही सप्लाय केला तेव्हा काही अग्रीमेंट नव्हतं, नंतर तुम्हाला असं वाटलं की चला आपण डिस्काउंट देऊन टाकूया आणि त्याच्यामुळे आपण त्या व्हॅल्यू ऑफ सप्लाय मधून कमी करून टाकूया. सॉरी, तसं होणार नाही. So this agreement should be existed at a time of supply between supplier and recipient for the terms of this discount. की ओके अमुक अमुक कॅटेगरी किंवा अमुक अमुक इतका सेल झाला, if you have completed so and so sales target then we will give you discount in future. Okay. सेकंड कंडिशन काय आहे की इट शुड बी लिंक्ड टू इनव्हॉइसेस. म्हणजे आय कॅनॉट गिव्ह ॲडहॉक इन बिकॉज आय एम गिव्हिंग डिस्काउंट पोस्ट सप्लाय. करेक्ट. सो ऍक्च्युअली सप्लाय झालेला आहे दॅट मीन्स ऍक्च्युअली इनव्हॉइस प्रिपेअर झालेला आहे, ऍक्च्युअली त्याच्यावरचा टॅक्स जो आहे तो पे करून झालेला आहे. मग मला जेव्हा आता डिस्काउंट द्यायचा आहे पोस्ट सप्लाय डिस्काउंट, आय मस्ट लिंक दॅट डिस्काउंट टू स्पेसिफिक इनव्हॉइसेस. की ह्या इनव्हॉइस साठी इतका डिस्काउंट केलेला आहे, ह्या इनव्हॉइस साठी इतका डिस्काउंट आम्हाला द्यायचा आहे आणि ह्या इनव्हॉइस साठी इतका. So we should be able to bifurcate or we should be able to link that discounts to specific invoices. आणि हा स्पेसिफिक इनव्हॉइसशी लिंक केला गेला पाहिजे. मी ऍडॉप नाही सांगायचं की ओके मी इतक्या इतका डिस्काउंट तुम्हाला देतोय. नो, इफ it is agreed between supplier and recipient before the supply, and if that discount is linked to specific invoices, and last condition is proportionate ITC is reversed by the recipient. या सगळ्या कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर डिस्काउंट जो आहे तो आम्हाला व्हॅल्यू ऑफ सप्लाय मधून एक्सक्लूड करायचा आहे. म्हणजेच तो व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये इन्क्लूड होणार नाही. पण जर यातली एकही कंडिशन फॉलो झाली नाही तरी सुद्धा तुमचा डिस्काउंट हा तुम्हाला डिडक्ट करता येणार नाही. ओके, सो वी हॅव सीन दिस प्रोव्हिजन इनफ. Now we will discuss it. त्याची डिस्क्रिप्शन दिलेली आहे ते बघूया. And last point which I have kept remaining, that proportionate ITC reversed by the recipient. So याच्या मागचं लॉजिक काय आहे आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये समजून घेऊया.